एक डायलॉग बोलवतो देतो. माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली 4 पानं काय पलटली. स्टॉप डायरेक्ट टॉप. हा पिक्चर आगे पिक्चर एक डायलॉग बोलवतो देतो. माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली 4 पानं काय पलटली. स्टॉप डायरेक्ट टॉप. हा पिक्चर आगे पिक्चर. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल उदान एटीमवरल्या कनाने इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो चढवतो एकदम जबरदस्त 1K कंप्लीट यूट्यूब फॅमिली या टॉपिकवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक वरती करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन प्लॅन झालं तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स ते देत असतो आणि सोबतच आहे ना अलर्ट मशीनचे QR कोड्स देखील देत असतो. तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारा आपला कॅपकटचा बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तर आपण इझिली डाउनलोड करून आहे ते घेऊ शकता. आणि जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. आणि आपल्याला जो दुसरं VPNचं ॲप लागणार आहे ते सुपर VPN प्रो ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर तिथून आपण आहे ना डाउनलोड करून घ्यायचे. तर चला मित्रांनो जर घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना प्ले स्टोअरवरून सुपर VPN ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करून UKचं सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करून मग कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर नाही ते न्यू प्रोजेक्टच्या आपल्याच्या आयकॉनवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो ते सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. त्यानंतर ना एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्याला सॉन्ग जे तो इझिली भेटून जाईल. तर आता हे आपल्याला सॉन्गवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला जो डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे ना त्या व्हिडिओमध्ये जिथे व्हाईट कलर येत आहे ना तिथे आपल्याला बीट्स ॲड करायचे आहेत. या व्हिडिओमध्ये कुठेही व्हाईट दिसणार नाही. तर असं हळूहळू पुढे घ्यायचे. तिथे आता व्हाईट कलर कुठे येईल तिथे आपल्याला ॲड करायचे बीट्स. ॲड बीटवरती क्लिक करायचे. मी तुम्हाला बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे. तर अशा प्रकारे बीट्स ॲड केल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. त्याआधी आपल्याला ना पहिल्या बीटवरती येऊन त्यानंतर नाही ते स्प्लिट नावाचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे. आता जेवढे बीट्स ॲड केलेत ना आपण तेवढं आपल्याला स्प्लिट करायचे सगळीकडं व्हिडिओच्या लास्टपर्यंत. असं स्प्लिट केल्यानंतर ना स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर ना आता इथे व्हिडिओवरती दिसत आहे इथे एक डायलॉग बोललो होतो. इथे आहे ना आपल्याला स्टार्टिंगला येऊन इथे ॲड ओव्हरवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना ओव्हरवरती क्लिक करून ॲड ओव्हरवरती क्लिक करून मी जो तुम्हाला फोटो दिलेला आहे ना एक डायलॉग बोललो होतो हे आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत आपल्याला हा ॲड करायचे. त्यानंतर ना असं 2 बोटाने बरोबर व्हिडिओ एवढं ठेवायचे. त्यानंतर ना आपल्याला असंच ते पहिल्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे डुप्लिकेट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर ना आपल्याला पुढच्या बीटचं जे एक्स्ट्रा पार्ट आहे ना ते डिलीट करून आणखी एकदा डुप्लिकेट करून त्यालासुद्धा पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं किंवा एक्स्ट्रा पार्ट असल्यावर डिलीट करायचे. अशा प्रकारे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे करायचं पटपट जिथपर्यंत आपले ओव्हरलीज ॲड केलेत. तर आता आहे ना दुसऱ्या लेअरवरती येऊन इथे काय लिहिलं आहे ते बघायचं. त्यानंतर ना दुसऱ्या लेअर आपल्या दुसऱ्या ओव्हरलीच्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. या रिप्लेस नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर ना आपला जो 2 नंबरचा जो फोटो आहे ना
तो आपल्याला इथे रिप्लेस करायचे. त्यानंतर ना 2 बोटाने ना बरोबर असं व्हिडिओ ठेवायचं आहे. नसेल तर तसंच ठेवायचे. तर अशा प्रकारे आहे ना आता सगळे ओव्हरलेज आहेत ना ते रिप्लेस करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. असं तुम्ही नीट असं म्हणजे बरोबर ह्याच्याने हे करायचे. तर सगळं ओव्हरलेज रिप्लेस केल्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन ही पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे ऑपिसिटी नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. या ऑपिसिटी नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना याची ऑपिसिटी आहे ना 50% ठेवायचे. ते सेम प्रोसेस 2 नंबरच्या लेअरवरती सुद्धा करायचे. तर असं आपल्याला करत आहे ना जेवढे ओव्हरलेज आहेत ना तेवढ्या ह्या लेअरला आहे ना असं त्याची ऑपिसिटी आहे ना 50% ठेवायची. तर बघू शकता मित्रांनो इथे इथून पुढे आहे ना आपल्याला बीट्स ॲड करायचे म्हणजे चांगले. तर आता आपल्याला आहे ना इथे ऑपिसिटी ॲड करून झाल्यानंतर ना आता मी तुम्हाला इफेक्ट्स ॲड करायचं सांगतो ते तुम्ही ॲड करून घ्यायचेत. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आहे ना स्टार्टिंगच्या 1 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर ना इनमध्ये येऊन झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये यायचे. मग त्यानंतर ना रोटेशन क्लोजिंग नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून ते बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून डायनॅमॅटिक शेक 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ते त्यानंतर 4 नंबरच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेल्टझर 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 8 सेकंडची पुढची जी लेअर आहे ना हे बारकी लेअर आहे. लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्लिप अँड स्लाईड 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 11 सेकंडच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते पिरियड शिप 1 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 13 सेकंडच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर ना आता ते त्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये सोस नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो भेटून जाईल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन स्विंग टॉप लेफ्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं म्हणजे 15 सेकंडच्या लेअरवरती. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन ते स्विंग बॉटम लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 15 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन सुवोस नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते मगाचे जे 2 होतेत ना सुवोस झाल्यावर ते काय स्विंग टॉप लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून ह्याच्या पुढे आपल्याला इथे असंच सेम प्रोसेस आपल्याला थोडं पुढेपर्यंत करायचे. ते स्विंग बॉटम लेफ्ट असं ॲड करायचं. आता इथे सुवोस त्यानंतर नाही इथे आपल्याला आता 17 सेकंडच्या लेअरवरती यायचे. ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 18 सेकंड 10 FMच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचे. आता 18 सेकंड 20 FMच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टली. त्यानंतर ना 19 सेकंडच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली. 19 सेकंड 10 FMच्या लेअरवरती येऊन रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवर क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना ते आपले ओव्हरलेज ॲड करायचे संपतात ना तिथे यायचे त्या बीटवरती. म्हणजे 13 सेकंद 20 FMची वरची जी बीट आहे ना या बीटवरती येऊन ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती यायचे. त्यानंतर ना मी जो 1K सबस्क्रायबर कंप्लीट ही जी PNG दिलेली आहे ना तो आपल्याला इथे ॲड करायचे. ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत घ्यायचे.
त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जायचं. आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे, त्यासाठी इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊन हेलो ब्लर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तर जिथपर्यंत ओव्हरलीज आहेत ना तिथपर्यंत आपल्याला हा इफेक्ट आहे ना वाढवून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो 13 सेकंद 20 फ्रेमच्या बीटपर्यंत. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर याची स्पीड जे आहे ते 0% ठेवून इंटेन्सिटी आपल्याला 60 ठेवायची 60. त्यानंतर आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर लेन्समध्ये येऊन वेगनेट नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं याला. त्यानंतर ऑब्जेक्टवर क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टिंगला येऊन आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लेन्समध्ये जायचं. त्यानंतर HDR नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तर जिथपर्यंत ओव्हरलेज आहेत ना तिथपर्यंत हा इफेक्ट ॲड करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. तर आपल्या ना ओव्हरलेपर्यंतचं काम होऊन जातील, पण आपल्याला त्याआधी ते व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट ॲड करावं लागेल. त्यासाठी आपल्याला ना इथे 1 सेकंद 20 फ्रेमवरती यायचं. बरोबर 1 सेकंद 20 फ्रेम बघू शकता. जर तुम्ही असं 2 बोटाने मोठं केलं ना व्हिडिओच्या लेअरला मग तुम्हाला फ्रेम दिसायला सुरुवात होतील. 1 सेकंद 20 फ्रेमवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन नाईट क्लबमध्ये येऊन व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर जिथे व्हायब्रेशन फ्लॅश संपतो ना तिथपर्यंतच आपल्याला हे बंद करायचं. तर असं एवढं असताना स्प्लिट करायचे. त्यानंतर ॲडजस्टवर क्लिक करून याची स्पीड आहे तसंच ठेवायची. इंटेन्सिटी फुल करून ग्लो फुल करायचे. त्यानंतर रेंजसुद्धा फुल करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला डुप्लिकेट करायचे. त्यानंतर पुढच्या बीटला ॲड करायचे. तर असं आपल्याला आहे ना जिथपर्यंत ओव्हरलीज ॲड केलेत ना तिथपर्यंत असं ॲड करायचं आहे. तर मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे. हो का बघू शकता मित्रांनो. या बीटवरती हे बीट आहे, त्याखाली व्हायब्रेशन फ्लॅश आहे. तर बघू शकता सगळ्या प्रत्येक बीटवरती एक व्हायब्रेशन फ्लॅश ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आता त्या 17 सेकंदच्या बीटवरती यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ते नाईट क्लबमध्ये यायचं. त्यानंतर व्हाईट फ्लॅश नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं. याला ॲडजस्टवर क्लिक करून याची स्पीड आहे तो 56 ठेवून आणखी एकदा त्याच बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर नाईट क्लबमध्ये येऊन शेक नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं याला. त्यानंतर ते थोडं ह्या इफेक्टच्या मध्ये येऊन इथे की फ्रेम ॲड करायचे आहेत ना. त्यानंतर इफेक्ट संपताना इथे येऊन इथे की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर ते पहिल्या की फ्रेमवरती येऊन ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ती 10% आणि इंटेन्सिटी 15% ठेवायची. त्यानंतर दुसऱ्या की फ्रेमवरती येऊन याची स्पीड आणि इंटेन्सिटी 0 करायची. तर असं केल्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता ते 19 सेकंद पसली जी बीट आहे ना या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर स्प्लिटमध्ये येऊन क्रॉस स्प्लिट नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपोआप व्हिडिओच्या लास्टला ॲड होऊन जाईल. जर तुमचा इफेक्ट असं इथे गॅप पडला असेल तर तुम्ही असं याला ड्रॅग करून घेऊ शकता इथे लास्टला. तर मग इझिली इथे बरोबर इफेक्ट बेसला इथे ॲड होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो इझिली आपला असा व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. पण आपला व्हिडिओ रेडी झालेला नाही तरी ते ओव्हरलीला आहे ना इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीमध्ये जाऊन पहिल्या ओव्हरलीच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचे. त्यानंतर वेव्ह ॲब्झोनिफिकेशन नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 2 नंबरच्या लेअरवरती यायचं ओव्हरलीवरती. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेव्ह ॲब्झॉर्प्शन नावाचे इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर 4 सेकंदच्या ओव्हरलीवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून डेझर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 7 सेकंदच्या ओव्हरलीवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेल्टजर 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 9 सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्लिप अँड स्लाईड 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून
ते 10 सेकंडच्या ओव्हरलीमध्ये येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवर क्लिक करून 3D कार्ट 6 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन ते 3D कार्ट 4 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवर क्लिक करून पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून ते 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवर क्लिक करून पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ते आपल्याला कोणताही ॲनिमेशन ॲड करायचं नाही, ते आहे तसंच ठेवायचं, फक्त तुम्हाला झूम करून ठेवायचे. तर अशा प्रकारे फायनली आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इझिली हा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर मी आता VPN आहे ना ते डिस्कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे नो इंटरनेटचा इश्यू येत असेल तर तुम्ही प्रॉपर VPN कनेक्ट केला तर तुम्हाला नो इंटरनेटचा इश्यू येणार नाही. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.